नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना. आज मी बनवणार आहे महाराष्ट्रातील पारंपरिक अशी एक भाजी, ती म्हणजे उंबरवड्याची भाजी. तिला उंबरहंडी सुद्धा बोलतात. चला तर मग बनवूयात आपण उंबरवड्याची भाजी. या भाजीसाठी सर्वात आधी आपण उंबरवड्यातील सारण बनवून घेऊयात. त्यासाठी मी तव्यावरती खोबरं भाजून घेतलं आहे आणि आता मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेणार आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यावरती आपल्याला त्यामध्ये सफेद तीळ आणि लसूण टाकून भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर शेंगदाणे जास्त वापरायचे नसले तर तुम्ही फक्त सफेद तीळ सुद्धा वापरू शकता याला. अशा प्रकारे मी शेंगदाणे, खोबरं, सफेद तीळ आणि लसूण हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊयात आणि हे आपण आता थोडं थंड होऊ देऊयात. हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आमटीला लागणारा मसाला भाजून घेऊयात. त्यासाठी मी सर्वात आधी तव्यावरती खोबरं भाजून घेत आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजल्यानंतर मी घेत आहे चण्याची डाळ. चण्याची डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, थोडीशी लालसर होईपर्यंत. चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही भाजलेले चणेसुद्धा वापरू शकतात, म्हणजे फुटाणे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आता यामध्ये टाकते धने. धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. धने भाजल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे लाल मिरची आणि लसूण. हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण काढून घेऊयात. हे थंड होईपर्यंत आपण सारण्यासाठी भाजलेली सामग्री सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायची आहे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आता इथे मी चण्याची डाळ 1 तासभर थोडीशी चण्याची डाळ भिजत घातली होती. ती सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये जरा जाडसर बारीक करायची आहे, जास्त बारीक करायची नाही. हे पहा, अशा प्रकारे मी जरा जाडसरच ठेवलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. आता मी कढईमध्ये घेतला आहे एक बारीक कापलेला कांदा. त्यामध्ये तेल टाकून मी कांदा सोनेरी कलरचा होईपर्यंत परतून घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला वाटलेली डाळसुद्धा टाकायची आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल टाकून. यामध्ये थोडंसं मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित परतल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आपण वाटलेलं सारण. यामध्ये मी शेंगदाणे, तीळ, लसूण, मिरची वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण टाकूयात लाल तिखट, धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात, म्हणजे आपलं सारण आता रेडी आहे. आता आपण आमटीचं वाटण बारीक करून घेऊयात. हे सर्व मिक्सरमध्ये टाकलं आहे मी आमटीचं भाजलेलं वाटण. त्यामध्ये थोडासा अद्रक टाकून मी बारीक करून घेतला आहे. हे व्यवस्थित बारीक झाल्यावरती आपल्याला भाजलेला कांदा आणि कढीपत्ता त्यामध्ये टाकून पाणी टाकून बारीक करायचं आहे. यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. आता आपण मोदक बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी मी घेतली आहे इथे बेसन पीठ, थोडीशी हळद, ओवा, मीठ आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्टसुद्धा नाही मळायचं एकदम आणि लूजसुद्धा नाही मळायचं. आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो ना तशी मळून घ्यायचं आहे आणि हे तेल टाकून थोडंसं व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. हे मळून झाल्यावरती आपल्याला 5 ते 10 मिनिट कॉटनच्या कपड्याखाली झाकून ठेवायचं आहे. आता आपण याचे पारी करून मोदक करून घेऊयात. हे मोदक आपल्याला अगदी छोटे छोटे बनवायचे आहेत, कारण ते जेव्हा आपण आमटीमध्ये सोडतो ना तेव्हा ते आपोआप शिजल्यानंतर मोठे होतात. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला पारी बनवून त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मोदक घडवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे आहेत, छोटे छोटे मोदक करून घ्यायचे आहेत. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तशी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. या भाजीला मुंबईकडे मोदकची भाजीसुद्धा बोललं जातं. हे पहा, अशा प्रकारे मी आता सर्व मोदक करून घेतलेले आहेत. आता आपण आमटी फोडणीला टाकूयात. त्यासाठी मी पातेल्यात सर्वात आधी घेते तेल. तेल तापल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मोहरी तडतडल्यावर त्यात टाकते जिरे, कढीपत्ता आणि लसूण, खोबरं आणि आलं हे मी ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला त्यात टाकायचं आहे. आणि ते परतताना त्यामध्ये मी बाजरीचं पीठ टाकते, थोडीशी हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. हे सर्व आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी टाकणार आहे आमटीसाठी वाटलेलं वाटण. हे वाटण आपल्याला या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून
व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. आणि आता आपलं वाटण परतलेलं आहे. आता त्यामध्ये मी टाकते पाणी. पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला वाटण आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने हलवून. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. हे थोडं पातळच ठेवायचं आहे, कारण याला जेव्हा उकळी येते ना तेव्हा ते आपोआप घट्ट होतं. आता याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये सर्व मोदक सोडून घेऊयात. यामध्ये सर्व मोदक आपल्याला टाकायचे आहेत. अशा प्रकारे सर्व मोदक टाकल्यानंतर आपल्याला हे 15 मिनटं शिजून द्यायचं आहे. आता हे पहा, आता आपले मोदक शिजलेले आहेत व्यवस्थित. 15 मिनिट झालेले आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. असे एक मोदक घेऊन तुम्ही असं हाताने थोडंसं तोडून पाहू शकता. जेव्हा मोदक शिजलेला असतो ना तेव्हा तो हाताला चिकटत नाही, आणि कच्चा असेल तर तो हाताला चिकटला जातो, त्याचं वरचं कवर. पहा, आता आपले सर्व मोदक शिजलेले आहेत. अशा प्रकारे आपली भाजी आता रेडी आहे. आता मी गॅस बंद करते. बघा, आपल्या भाजीला व्यवस्थित कड आलेला आहे. मला भाजी करेपर्यंत माझ्या जावेने एकीकडे गरम गरम बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत, आणि आता मी ते सगळ्यांना वाढणार आहे. ही भाजी गरम गरम खायला खूप छान लागते. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.